नमस्कार. स्कॉलरली स्पॉटलाइट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीतील अ लार्क ही कविता. त्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे डाऊट्स कॉमेंट्समध्ये विचारा. तुमच्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करा. चला तर सुरुवात करूयात. तर लार्क हा एक पक्षी आहे ज्याचं मराठी नाव आहे चंडोल. तर चंडोल पक्षाबद्दल या कवितेमध्ये सांगितले आहे. चला तर कविता पाहूया. लार्क बर्ड soaring high, are you never weary when you reach the empty sky? Are the clouds not dreary? Don't you sometimes long to be a silent goldfish in the sea? तर कवी इथे म्हणतो की चंडोल पक्षा, जो तू आकाशामध्ये एकटाच उंच उडत आहेस, तू कधीच थकत नाही का? वेरी म्हणजे थकणे. कवी म्हणतो की जेव्हा तू मोकळ्या आकाशामध्ये जातोस तेव्हा जे ढग असतात ते तुला बोरिंग नाही वाटत का? म्हणजे तुला ते नीरस नाही वाटत का? कारण तू नेहमी आकाशात असतो आणि फक्त ढगांमध्ये असतो आणि तेच तू पाहत असतो. पुढे कवी म्हणतो की तुला कधी असे वाटत नाही का की तू गोल्डफिश व्हावंस समुद्रामधील. गोल्डफिश म्हणजे काय ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं की गोल्डफिशला मराठीमध्ये काय म्हणतात. पुढे कवी म्हणतो त्या गोल्डफिशला की गोल्डफिश डायव्हिंग डीप, आर यू नेवर सॅड से when you feel the cold waves creep? Are you really glad? Say, don't you sometimes long to sing and be a lark bird on the wing? पुढे कवी त्या गोल्डफिशला विचारतो की तू कधी दुःखी नाही का होत? मला सांग. जेव्हा तुझ्या शरीरावरती समुद्रातल्या थंड वेव्स म्हणजे लाटा येऊन पोहोचतात तेव्हा तुला थंडी नाही का वाजत? आणि खरंच तुला हे सगळं तुझं जे आयुष्य आहे समुद्रातलं ते आवडतं का? ते मला तू सांग. कधी तुला असं वाटत नाही का की तू गावस, उंच आकाशात उडावस, जसे की ते लार्क बर्ड म्हणजे तो चंडोल पक्षी जसा उडतोय त्याच्या मोठ्या पंखांनी आणि जसा तो गातोय तसं तुला कधी वाटत नाही का? म्हणजे कवी पहिल्या ओळींमध्ये, पहिल्या स्टांझामध्ये त्या पक्षाला विचारतो की तुला गोल्डफिश व्हावेसे वाटते का? किंवा का नाही वाटत तुला ते व्हावेसे? पुढच्या स्टांझामध्ये तो त्या गोल्डफिशला विचारतो की तुला ते लार्क बर्ड व्हायला का नाही आवडत? तर अशा प्रकारे ही कविता संपलेली आहे.